Okay. Last lecture we have studied the respiration system. Okay. In this topic, we will study the cell division. Actually, main topic is what? Cell division. Before we study about vitamins. Vitamins are a group of heterogeneous compound of which what is meant by heterogeneous? Heterogeneous compound म्हणजेच काय तुमचं की वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थ वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थ each is essential for proper operation of various process in the body. हे आपल्या शरीराचं की विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विटॅमिनची आपल्याला गरज लागते. Each is essential for proper operation of various process in the body. There are main 6 type of vitamins A, B, C, D, E, K. Out of this, A, D, E, and K. This A, D, E, K are fat soluble. हे कसे आहेत? मेदाम्लामध्ये विरघळणारे आहेत. Whereas B and C are water soluble आणि कशामध्ये पाण्यामध्ये आहे. हे कसे आहेत? फॅट. मेदाम्लामध्ये काय विरघळणारे आहेत आणि हे बाकी बी आणि सी जलविद्राव्य आहेत. करेक्ट. हे तुमचे फंक्शन सगळे माहिती तुम्हाला. ईचं फंक्शन काय, सीचं फंक्शन आहे. पहिले सांगतो मी हा जो सी जो विटॅमिन आहे, आता प्रत्येक विटॅमिन घेताना काय शरीराला एक विशिष्ट प्रमाण असतं. प्रमाणाच्या बाहेर ते चालत नाही घेतलेलं. ए असो, बी असो, डी असो, ई असो, के असो. ओके. पण एकच विटॅमिन असं आहे सी की जे शरीरात तुम्ही किती जरी घेतलं तरी त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. हा, हे जर तुमचं एक्सेस झालं, जास्त झालं, तर हे लघवीवाटी बाहेर टाकलं जातं. त्यामुळे विटॅमिन सीचा मुख्य स्रोत काय तुमचा आवळा आहे, चिंच आहे, जे आंबट आहेत जे पदार्थ ते विटॅमिन सीचे काय स्रोत आहेत. तर तुम्ही किती खाल्लं तर याचा शरीरावर कुठल्या प्रकारे परिणाम होते, जास्त झाले तर लघवीवाटी बाहेर टाकले जातात. We have seen FADH2 and NADH2. How many molecules of one NADH2 ATP and how many molecules FADH2 ATP? Correct? Here write down 1 NADH2 equivalence 3 ATP. एक NADH2 याचे किती मॉलिक्यूल असतात? 3 मॉलिक्यूल्स असतात. आणि 1 FADH2 equivalence 2 ATP molecules. ATP चे किती मॉलिक्यूल्स असतात? 2 मॉलिक्यूल असतात. मग आपण हे शिकलो ग्लायकोसिस मध्ये, क्रेब्स सायकल मध्ये सगळे कसे तयार होतात विटॅमिन्स वगैरे. विटॅमिन्स लाईक रायबोफ्लाविन B2 and nicotinamide B5 respectively are necessary for their production. म्हणजे FADH2 आणि NADH2 हे तयार होण्यासाठी तुमचं कुठले रायबोफ्लाविन व्हिटॅमिन B2 आणि निकोटामाइड व्हिटॅमिन B5 यांची गरज शरीराला असते. लक्षात. आता हा जो पार्ट आहे, दिस इज फॉर युअर fill in the blanks. There is about 65 to 70% of water in our body. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% काय आहेत? पाणी आहे. सेल मध्ये पण आहे. Each cell contains 70% water weight by weight. पेशीच्या वजनाच्या 70% कसं असतं? पाणी असतं. एक लक्षात ठेवायचं आपल्या स्मॉलेस्ट पार्ट इन युअर बॉडी. त्याच्यानंतर ब्लड प्लाझ्मा, रक्तामध्ये सुद्धा 90% काय आहेत? पाणी आहे. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी कसं आहे उपयुक्त आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब इवन इफ देयर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर. आपल्या शरीरातले पेशी
आणि दुसरं शरीराचं जे कार्य आहे ते थोडंफार जरी पाण्याचं प्रमाण कमी झालं, लॉस ऑफ वॉटर, तरी सुद्धा बिघडून जातं. लक्षात ठेवायचं आपल्या शरीराला वारंवार पाण्याची गरज असते. का असते की पाणी बाहेर शरीराच्या बाहेर पडत असतं आणि या गोष्टी बघा, शरीरात 65-70% पाणी असतं, सेलमध्ये पण 70% पाणी असतं, रक्तामध्ये 90% पाणी असतं. आणि हे जर पाण्याचं प्रमाण ह्या गोष्टींना भेटलं नाही तर मग कसं होतं, आपलं शरीर डिस्टर्ब म्हणजे शरीराला हानी पोहोचू शकते. मग हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, हे आपल्याला कसे अत्यावश्यक पोषक द्रव्य आहेत. अलॉंग विथ ऑल मेन्शन न्यूट्रिएंट्स, फायबर आर ऑल्सो इसेन्शियल. फायबरस पदार्थ आपल्याला खावे लागतात. डॉक्टर सांगतो की पचनक्रिया होण्यासाठी कसं फायबरस पदार्थ खा. का खा? बघा, फायबर आपल्याला पचत नाही, एक लक्षात ठेवायचं. इट कॅनॉट डायजेस्ट द फायबर, हे पचत नाही, पण हाऊएव्हर दे हेल्प इन द डायजेशन, मात्र ते पचनक्रियेला मदत करतात ऑफ अदर सबस्टन्सेस अँड एन्झायशन्स ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स. म्हणजे आणि हे अन्न पदार्थ, न पचलेलं अन्न, इनडायजेस्ट म्हणजेच काय, न पचलेलं अन्न हे शरीराबाहेर टाकण्यासाठी आपल्याला फायबर गोष्टी गरजेच्या असतात. वी ऑब्टेन द फायबर फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सेरियल्स. फळं, धान्य आणि पालेभाज्यापासून आपल्याला हे फायबर्स पदार्थ मिळतात. छोटे टॉपिक होतात याच्यात जास्त करून तुम्हाला थोडंफार ह्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्मॉल डेफिनेशन, फिल इन द ब्लँक्स, यासाठी हा विचारला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचं, सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. मराठीत त्याला काय म्हणतात, सेल डिव्हिजनला पेशी विभाजन. हे जे झालेलं तुम्ही वाचून घ्या की जखम झाल्यानंतर कशी भरली जाते, प्लांट्समध्ये कशी जखम भरली जाते वगैरे वगैरे साठी. सेल डिव्हिजन is one of the very important properties of cell and living organism. पहिले वाचून घेऊया, मग तुम्हाला मी तर चार्ट काढून दाखवेल, तो चार्ट महत्वाचा आहे. There are two types of cell division. One is what? Mitosis and meiosis. Mitosis occurs in somatic cell and stem cell. ही कुठे आढळते तुमची? सोमॅटिक सेल अँड व्हॉट, स्टेम सेल. तर सोमॅटिक सेल म्हणजे काय, तुमचे कायिक पेशी, आणि स्टेम सेल म्हणजे मूल पेशी. कुठे आढळतं हे? कायिक पेशी आणि मूल पेशी याच्यामध्ये ह्या गोष्टी आढळल्या जातात, होतात. कोणाचं? मेटासिस. द बॉडी वेअरज मेयोसिस ऑकर्स इन जर्म सेल. जर्म सेल म्हणजे कुठली पेशी आहे तुमची? ही जनन पेशी. आणि मियोसिस कशामध्ये होतो? जनन पेशीमध्ये होतो. आपण हे दोन्ही कसे व्यवस्थित डायग्राम फिगर करून बघणार आहोत. बिफोर स्टडी द सेल डिव्हिजन वी शुड नो स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. जे आपण सेलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, सेलमध्ये काय असतं तुमचं, सेंट्रिओल्स असतात, देन न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियस, न्यूक्लियर, सायटोप्लाझम वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपण मागच्या सुरुवातीला पाहिलेल्या आहेत. Besides, other cell organelles are also present. Let us study the cell division with the help of this information. त्या पहिले आपण सेल विषयी थोडी माहिती घेऊया. फ्लो चार्टच्या अनुषंगाने घेऊया ही. सेल डिव्हिजन दोन प्रकारे होते. एक काय तुमचं मेटॉसिस अँड देन मिओसिस. या ठिकाणी दिले बघा तुमचं
मिटॉसिस आणि मिओसिस. मिटॉसिस मध्ये काय आहे तुमचे सोमॅटिक अँड स्टेम सेल्स अँड मिओसिस जर्म सेल. त्याचे मुद्दे आपण लिहून घेऊया. मिओसिस मध्ये कशामध्ये होत आहे सोमॅटिक सेल. And what stem cell. Meiosis germ cell. करेक्ट. हा पहिला पॉइंट आहे. यामध्ये काय होतं ग्रोथ वाढ होते आणि काय होतं डेव्हलपमेंट होते. यामध्ये प्रोडक्शन ऑफ गॅमेटीज गॅमेट्स. गॅमेट्स म्हणजे कसं असतं तुमचे प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स व्हॉट मेल अँड फिमेल. मेल मध्ये काय असतं स्पर्म, फिमेल मध्ये ओयम अंडाशय असतं. या दोघांचे 50% काढतात गॅमेट्स. लिंग ठरलं जातं नक्की काय स्त्री आहे का पुरुष आहे. अगेन number of chromosomes does not changes. Number of chromosome does not changes. यामधील गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. मात्र या ठिकाणी नंबर ऑफ chromosomes becomes half. हे लक्षात ठेवायचं मिओसिस आणि मायटोसिस मध्ये. म्हणजे याचा अर्थ हा जर 2n असेल तर इकडे पण काय होतो 2n आणि इकडे जाताना पण काय होतो 2n. पण इथे जर 2n असेल तर इकडे काय होतं n आणि इकडे काय होतं हा n. म्हणजेच काय झाले बिकम्स हाफ. याला काय म्हणतात डायप्लॉइड आणि याला काय म्हणतात एप्लॉइड. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. हाफ झाले म्हणजे हेप्लॉइड आणि डबल म्हणजे काय डायप्लॉइड. वन्स अगेन meiosis in meiosis somatic cell and stem cell growth and development वाढ होते बदल होतात. नंबर ऑफ डज नॉट चेंज. ओके. ही कशामध्ये जर्म सेल मध्ये प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स स्पर्म्स ओव्स नंबर ऑफ क्रोमोसोम्स बिकम्स हाफ मीन्स व्हॉट 2n n हेप्लॉइड अँड डायप्लॉइड. ओके. ही झाली तुमची प्रोसेस. आता याच्यात तुम्हाला मी अजून एक फिगर काढून दाखवली होती ती थोडक्यात घेऊया आपण. सेलची घेऊया. काय तुमचा सेल. सेल मध्ये काय असतात न्यूक्लियस. थोडक्यात घेऊया. न्यूक्लियस म्हणजे केंद्र. यामध्ये काय असं तुमचं भरलेलं इथे काय असतं सायटोप्लाझम. ही याला काय म्हणतो आपण क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर. आता सेल डिव्हिजन होताना काय होतं लक्षात ठेवायचं ऑलवेज रिमेंबर दिस थिंग
की तुमचा क्रोमॅटिन फायबर आहे हा काय होतो, कंडेन्स होतो म्हणजे लहान होतो. कंडेन्स झाल्यानंतर याचा आकार कसा होतो बघा आता. या टाइप मध्ये कंडेन्स झाल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे. याला काय म्हणतात, क्रोमोटाइड्स. क्रोमॅटाइड्स. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सेंट्रोमर्स. आणि हे जे मधला आहे, सॉरी हे जी फिगर आहे हे कसले तुमची क्रोमोझोमचे. ओके, ठीक आहे, गुणसूत्र. मग इथे खाली त्यांनी धागा दाखवला बघा. ही जर तुम्ही इथे पुढची फिगर पाहिली, येस, ओके, दिस थ्रेड म्हणजेच काय, तो डीएनए असतो. इट इज नथिंग बट अ डीएनए. आता हा जर पुढे तुम्ही काढला, लक्षात घ्या, पुढे फिगर समजून घ्या. हे कसले तुमची डीएनएचे आहेत आणि डीएनए मध्ये काय असतात, जीन्स असतात. काय असतात, जीन्स. अशा प्रकारे हे जीन्स आणि डीएनए पुढे सेल आहे. मग जो पहिले जे मायटोसिस, मायटोसिस पण जीच प्रोसेस आहे, लक्षात घ्यायचं. क्रोमॅटिन्स काय होतात, कंडेन्स होतात आणि हे तयार होतात पुढे, आणि याचे दोन तयार होतात. तर आपण काय करूया आता, हे वन बाय वन या ठिकाणी घेऊया. Before any type of cell division, the cell double its chromosomes number present in its nucleus. That is, chromosomes जर 2n असेल तर डबल म्हणजेच काय होता, 4n. A pair of each type of chromosomes is present in 2n condition. कधी पण लक्षात ठेवायची आहे, क्रोमोझोम कसे प्रेझेंट असतात, 2n conditions, where single chromosome of each type present in n condition. आणि जर तुम्हाला सिंगल दिलेला असेल तर त्या सिंगलची कंडिशन काय असते, n असते. अँड देअर स्ट्रक्चर इज लाईक वन शोन इन फिगर. या ठिकाणी दिले. आता आपण याचे नाव लिहून घेऊया. दिस इज युअर व्हॉट, पी आर, सेंट्रोमर, क्यू आर, देन दिस इज व्हॉट, डीएनए. तुमचं हे काय झालं, डीएनए झालेलं आहे. तर आता यानंतर आपण काय बघणार आहोत, मिटोसिस. तर मी तुम्हाला सांगितलं की मिटोसिस कशामध्ये होत आहे, व्हॉट, सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल डिवाइड बाय मायटोसिस. देन मिटोसिस इज कम्प्लिटली थ्रू टू मेन स्टेप. एका दोन महत्वाच्या पायऱ्या आहेत. ते कुठल्या आहेत तुमचे, व्हॉट, टू स्टेप्स आर कायरोनेसिस अँड व्हॉट, सायटोनेसिस. ह्या दोन स्टेप तुमच्या याच्यामध्ये आहेत. तर सायटोप्लाझमिक डिव्हिजन म्हणजे शेवटची डिव्हिजन असते, लक्षात. आणि ह्या डिव्हिजन मध्ये किती असतात, न्यूक्लियर डिव्हिजन मध्ये काय तुमच्या 4 स्टेप असतात. तर हे कायरोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. व्हॉट इज मीन बाय कायनेसिस? कायनेसिस मीन्स डिव्हिजन. व्हॉट, कायनेसिसचा अर्थ काय होतोय, डिव्हिजन होतोय, लक्षात ठेवायचं कधी पण. मग आता आपण काय करणार आहोत, याच्या 4 स्टेप कुठल्या आहेत बघूया. अँड सायटोनेसिस इज द लास्ट स्टेप. कायरोनेसिस इज कम्प्लिटली थ्रू 4 स्टेप. प्रोफेज, या फेज आपण पहिले लिहून घेणार आहोत, आकृती काढून घेणार आहोत. प्रोफेज, प्रोफेज मध्ये मराठी त्याला काय म्हणतात, पूर्व अवस्था.
मेटाफेज. मेटाफेज म्हणजे मध्य अवस्था. ॲनाफेज आहेत नंतर. ॲनाफेज म्हणजे पश्च अवस्था. आणि शेवटची आहे तुमची टिलोफेज. टिलोफेज म्हणजे अंत अवस्था शेवटची. आपण काय करणार आता ह्या वन बाय वन करणार आहोत. लक्षात पहिले प्रत्येकाचे फिगर काढून घ्या. मायटोसिस मध्ये बघून घ्या आता. इथून मी फिगर काढायला सुरुवात करतो. मायटोसिस. मायटोसिस मधले आपण काय करूया, 3 अवस्था हे लिहून घेऊया. पहिले आहे तुमची प्रोफेज. सेकंड मेटाफेज. थर्ड एनाफेज. लास्ट कुठले, टिलोफेज. जोरात चालू आहे. टिलोफेज शेवटची प्रोसेस आहे. करेक्ट. प्रत्येकाचे आपण काय करूया, सेल डायग्राम या ठिकाणी काढून घेऊया. थोडं काय करूया आपण, हा जो मेटाफेज आहे तो थोडा खाली घेऊया. पहिले काय काढूया, सेल काढून घेऊया. या ठिकाणी थोडा कॅमेरे त्याकडे आपण या ठिकाणी बाजूला काढून घेऊया. लक्षात. मग प्रोफेज, मेटाफेज, anaphase. This is what, telophase. फर्स्ट. आता ॲनाफेज जे असेल त्याच्यामध्ये काय असतं लक्षात ठेवायचं, की तुमचं हे न्यूक्लियर केंद्र आहे. सेल, ते काय झालं तुमची सेल. केंद्रावर हे आवरण आहे. दिस इज कॉल्ड एज वॉट, न्यूक्लियस मेम्ब्रेन. अगेन हे काय, त्याच्यामध्ये न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, त्याला केंद्रिका असं म्हणतात. आफ्टर दॅट यामध्ये तुम्हाला या टाईप जे आहेत, हे जे आहेत
आणि आपण काय करूया याला नाव क्रोमॅटिन फायबर्स नाव देताना काय करूया आपण रेडमध्ये देऊया क्रोमॅटिन फायबर का होतं गेट डिसअपियर याला म्हणतात क्रोमॅटिन फायबर क्रोमॅटिन फायबर झाल्यानंतर झालं सेल ह्या ठिकाणी जे आहेत सेंट्रॉइड्स म्हणजे काय असतं हे सेंट्रॉइड्स नंतर मध्ये सायटोप्लाझम पेशीद्रव्य असतं आणि याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस पहिल्या फिगरवर तुम्हाला दाखवलेत मी या ठिकाणी बघा क्रोमोटाइन्स फायबर जेव्हा कंडेन्स होतात त्यावेळेस काय तयार होतं क्रोमोझोम्स तयार होतात काय होतं क्रोमोझोम्स मग आपण त्याच्याकडे थोडे शॉर्ट मध्ये क्रोमोझोम्स दाखवून देऊया क्रोमोझोम्स आणि तुमचा सेंट्रॉइड्स आहेत हे कुठे जातो ऑपोजिट पोल्स कडे ओढला जातो ऑपोजिट पोल्स हे झाला तुमचा प्रोफेज आता प्रोफेज मध्ये काय होतं परत सांगतो तुम्हाला इन प्रोफेज in nuclear membrane nucleus membrane there is a chromatin cells if these centrals are attract opposite toward the poles then it get condensed आपण होतो कंडेन्स होतो then if it get condensed it goes into what chromosomes आणि तो कशात होतो बदल मग क्रोमोझोम्स मध्ये होतो आणि लक्षामध्ये आणि ज्या वेळेस हा क्रोमोझोम्स मध्ये बदल होईल हे तुमचं न्यूक्लियर मेम्ब्रेन काय होतं डिसॅबल होतं काय होतं डिसॅपियर इथं लिहून घेऊ स्टार्ट डिसॅपियर आता आपण प्रत्यक्षात जाऊया प्रोफेज कडे जे तुम्हाला पुस्तकात काय लिहून दिले बघा प्रोफेज इन प्रोफेज condensation of basically thin thread like chromosome start हे जे क्रोमोझोम्स आहेत थिन थ्रेड हे मी तर काढून दिलेलं बघा तुम्हाला याचं काय होतं कंडेन्सेशन व्हायला लागतं म्हणजे ते कंप्रेस व्हायला लागतात ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट अपीयर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमोटाइड्स हे जे सिस्टर क्रोमोटाइड जे आहेत दोन याच्यात काय आलं ते अपीयर दिसायला लागतात सेंट्रोइड डुप्लिकेट्स इज सेंट्रोइड स्मूथ अपोजिट पोल सेल हा जो तुमचा सेंट्रोइड आहे हा काय होतो पोलकडे मूव्ह व्हायला लागतो तो काय होतो डबल होतो न्यूक्लियर मेम्ब्रेन्स अँड न्यूक्लियर स्टार्ट डिसॅपियर या ठिकाणी बघा हा न्यूक्लियस जो आहे आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन काय होतात डिसॅपियर म्हणजे काय होतात नाहीसे व्हायला लागतात ही झाली तुमची प्रोफेज देन सेकंड थिंग इज व्हॉट मेटाफेज मेटाफेज मध्ये काय होतं लक्षात घ्या इन मेटाफेज हे जे तुमचे सेंट्रल्स आहेत ते काय होतात डबल होतात डायप्लॉइड्स डबल झाल्यानंतर हे जर पोलकडे जर खेचले गेले इकडे तर कसं ते स्ट्रक्चर या टाईपहून जातं ताणलेलं असतं ते
हे काय तुमचे सेंट्रॉइड्स, करेक्ट. दिस इज व्हॉट स्पिंडल फायबर. त्याच्यानंतर काय होते, स्पिंडल फायबर मध्ये याचं कन्व्हर्जन होऊन जातं आणि हे कुठे ओढले जातात, इक्वेटर्स. आपले पृथ्वी जर तुम्ही पाहिली, हे काय तुमचे पोल आहे आणि हे काय इक्वेटर्स आहे. इथे काही टुवर्ड्स इक्वेटर. टुवर्ड्स इक्वेटर झाल्यानंतर आफ्टर दॅट मेटल तुमची मध्य अवस्था आहे. हे तुमचे क्रोमोझोम्स आहेत. हे क्रोमोझोम्स याप्रमाणे अरेंज होतील. दिस क्रोमोझोम शुड बी लाईक इन दिस फॅशन. Okay, this is called as metaphase. Now listen, metaphase. Nuclear membrane completely disappear in metaphase. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का न्यूक्लिअर मेम्ब्रेन? नाही. हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्या ठिकाणी काय होतं, कम्प्लिटली डिसॅपियर होऊन गेलाय बघा. हा जो तुमचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हा इथं दिसतोय का? नाही दिसत आहे. मग दिस इज व्हॉट, डिसॅपियर, कम्प्लिटली डिसॅपियर. Chromosomes completely they are condensed and becomes clearly visible along their sister chromatids. हे जे सिस्टर क्रोमोटाइड्स आहेत याच्यावर काय दिसतात ते कम्प्लिटली विजिबल आहे. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. हे जे इक्वेटरला कशा असतात, हे पॅरलल असतात. हे क्रोमोझोम लक्षात ठेवायचे ऑलवेज. Special type of flexible protein fiber, spindle fiber are formed between centromere of each chromosome, both centroids. या ठिकाणी तुम्हाला दाखवून दिलेले बघा मी स्पिंडल फायबर कसे तयार होतात, या प्रकारे तयार होतात बिटवीन टू या सेंट्रॉइड्स मधून. लक्षात, ही झाली तुमची मेटाफेज. या ठिकाणी बघा ही मेटाफेज, ही कंडिशन आहे, ही कंडिशन आहे. म्हणजे कसे पण घेऊ शकतात, फिगर आपण अशी काढली समजण्यासाठी तुम्हाला. आफ्टर दॅट ॲनाफेज. ॲनाफेज म्हणजे पश्चावस्था. इन ॲनाफेज दिस इज युअर सेंट्रॉइड्स. या ठिकाणी काय होतं, हे एवढे ओढले जातात की या ठिकाणी हे ब्रेक व्हायला लागतात. मग ब्रेक कसे होतात बघा या ठिकाणी. इथं काय होतं, हे ब्रेक होऊन जातं. म्हणजेच क्रोमोझोम्स काय होतात, स्पिंडल फेर काय होतं, त्याचा कॉन्ट्रॅक्ट होऊन जातं. मग हे जे आहे तुमचे या ठिकाणी तुम्हाला दिसतात. ब्रेक झाल्यानंतर निम्मेवरती निम्मे क्रोमोझोम्स राहतात खाली ब्रेक झाल्यानंतर. मग स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट म्हणायचं, याला काय म्हणजे ठिकाणी स्पिंडल फायबर काय होते, कॉन्ट्रॅक्ट आकुंचन पावले जातात. क्रोमोझोम्स आर पुल टुवर्ड्स पोल. हे जे क्रोमोझोम्स आहेत आर पुल्ड टुवर्ड्स पोल. हे कुठे जातात, पोल्सकडे खेचले जातात. आणि तुमचे हे काय सेंट्रोइड्स आहेत. डबल डबल लिहायचं काही काम नाही. दिस इज युअर ॲनाफेज. आता ॲनाफेजकडे आपण काय करूया,
थेरी काय दिली ती वाचूया. In anaphase, centromere splits and thereby sister chromatins and its chromosomes. Directions with the help of spindle fiber, separated sister chromatins are called as what? Daughter chromosomes. हे जे नवीन छोटे छोटे तयार झालेले क्रोमोझोम्स आहेत याला काय म्हणतो आपण? डॉटर क्रोमोझोम्स म्हणतो. काय म्हणतोय? डॉटर क्रोमोझोम्स. This simply this is called as daughter chromosomes. Chromosomes being pulled appears like bunch of bananas. जसं केळ्यांचा घड आहे त्याप्रमाणे दिसतो. In this way, each set of chromosomes reach two opposite poles of the cell. या ठिकाणी बघा की ऑपोजिट पोल्स आहेत. हा ह्या पोलकडे आहे इकडे आणि हा या पोल प्रमाणे खेचले डॉटर झाले आणि त्यांचे बनानास म्हणजे केळ्यांच्या घड्याप्रमाणे दिसतात. दिस इज कॉल्ड एज एनाफेज अँड इज टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय होतं? एवढं कॉन्ट्रास्ट होतं. आपण टेलोफेज थोडी अशी काढूया. अशी काढण्यापेक्षा हे जे क्रोमोटाइड्स आहेत तुमचे क्रोमोझोम्स आहेत ठीक एवढे खेचले जातात की ह्या टाइप मध्ये काय होते? फिगर तयार होते. काय तसेच काढूया आपण. आणि मधले जे तुमचे हे क्रोमोझोम्स आहेत हे असे येतात ह्या कंडिशनला सरळ स्प्लिट होता आणि यांच्यामध्ये काय लागतं? केंद्र काय लागतं? काय लागतं? केंद्र. मीन्स व्हॉट? न्यूक्लियर. सेम सरळ स्प्लिट होतं. दिस इज सेंट्रॉइड्स and this is a chromosomes. सेपरेट फॉर्म लागतात तसे या टाइप मध्ये सेपरेट फॉर्म एवढे ओढले जातात. मग हे एवढं मध्ये खेचलं जातं की या ठिकाणी काय झालं? तुमचे दोन परत सेल्स तयार होतात पेशी. दोन सेपरेट. हा वेळावरती आणि हा वेळावरती. परत यांच्यामध्ये काय तयार झाले? न्यूक्लियस न्यूक्लियस टू सेपरेट सेल. आणि याच्यामध्ये काय मग नवीन परत तयार झालेलं तुमचे जर ऑब्झर्वेशन केलं तर दिस इज व्हॉट? दोन नवीन सेल तयार होतात आणि याच्यामध्ये काय असतात? हे न्यूक्लियर मेम्ब्रेन मध्ये क्रोमॅटिन फायबर्स एक असतात. तर त्याच्यामध्ये क्रोमॅटिन फायबर. आणि परत तुमची पहिली स्टेप ठीक आहे काय होतं? परत क्रोमॅटिन फायबर. परत त्याचे काय झाले? दोन दोन झाले. अशा प्रकारे काय होतात? मॅटर्स म्हणजे पिशवी म्हणजे व्हायला लागतात. सिंपल थिंग्स आहे. टेलोफेज आपल्याला घ्यायचं आहे. अजून टेलोफेज कडे आपण जाऊया. Telophase, the chromosomes which have reached the opposite poles, the new cell now start the contents due to which the gain becomes thread-like, thin and visible nuclear membrane from around this set of chromosomes reached at pole. Thus, two daughter nuclei are formed in the cell. Nuclei also appears this daughter nucleus spindle fiber completely disappear. या ठिकाणी बघा आपण काढले की दोन डॉटर सेल्स तयार होतात आणि हे स्पिंडल कम्प्लिटली गायब होऊन त्या ठिकाणी दोन नवीन सेल डॉटर सेल तयार होतात. लक्षात? दिस इज अ टेलोफेज. हे फिगर जे काढून दिले पुस्तकात थोडीशी वरचर काढून दिलेले आपण थोडं घेतले डीपमध्ये घेतले. इन दिस वे द कायरोनेसिस अँड सायटोनेसिस आर बिगिन्स. मग आता सायटोनेसिस इज द लास्ट प्रोसेस. Chirokinesis is the first process and cytonesis is the last process in this cell division. Therefore, the cytoplasm divides by cytonesis and two new cells are formed which are called as daughter cells. आपण जे मोकळे बघा दोन सेल काढले ते काय तुमचे डॉटर सेल्स आहेत.
इन दिस प्रोसेस अ नॉच इज फॉर्म ॲट इक्वेटोरियल. या ठिकाणी नॉच होतो बघा, या ठिकाणी ओढले जातात आणि नॉच होतो इक्वेटोरला. प्लेस ऑफ द सेल विच डिपेंड्स ग्रॅज्युअली अँड देअर बाय टू न्यू सेल्स आर फॉर्म. आपण या ठिकाणी पाहिलं होतं. फिगर थोडी आपण काय केली, आपल्याला सवर्ण राशी काढलेली होती. हे दोन न्यू सेल्स काय झाले, फॉर्म होतात. ओके. What? Thereby two new cells are formed. However, in case of plant cell, झालं ॲनिमल. आता प्लांट मध्ये काय, वनस्पती बघा, इंस्टेड ऑफ नॉच, या नॉच ऐवजी काय येईल बघा, सेल प्लेट्स इज फॉर्म एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन. ही मिड लाईन आहेत, त्या मिड लाईनला काय एक सेल प्लेट येऊन जाते त्याच्यामध्ये प्लांट मध्ये. अँड सायटोनेसिस इज कम्प्लिटेड. आणि या ठिकाणी सायटोनेसिस काय होतंय, कम्प्लीट होऊन जात आहे. मेटॉसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी. सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, की नक्की मेटॉसिस म्हणजे पेशीमध्ये कसं असतं, ग्रोथ ऑफ बॉडी, शरीराची वाढ. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ एमिसेटेड बॉडी, wound healing, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स एक्सेट्रा. ओके. मग या ठिकाणी हे शरीराची झीज भरून काढण्यासाठी होते. याला काय म्हणतात, एमिसेटेड बॉडी म्हणजे शरीराची झीज भरून काढणे. वॉन्ड हिलिंग म्हणजेच जखमा बऱ्या करणे. आणि फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स म्हणजेच रक्तपेशी तयार करणे इत्यादी हे काम करतात. त्याच्यामुळे होतात मायटोसिसमध्ये. आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा मिओसिस. मिओसिस आपण काय करणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये येणार आहोत. सेम फिगर आहेत जसे आपण याला तसे आपण फिगर काढून घेणार आहे. लास्ट स्टेपमध्ये आहेत त्याचे 2 पेज आहेत. करेक्ट. आणि 2 पेज कसे होतात, नक्की महत्त्वाचे कुठले ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ही जी फिगर आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट जास्त करायचं आहे. ते पुस्तकात दिलेली आहे ती टोटल एवढे 4 इयरचं काळ ही फिगर आहे सगळी. पण मग याच्यात एवढं डिटेल्स आपण तुम्हाला नॉमिनक्लेचर म्हणजे नाव वगैरे काही डिटेल्स दिलेलं नाही आहे. आपण जी फिगर काढलेली आहे तिथली व्यवस्थित आपण या ठिकाणी तुम्हाला स्टडी करण्यासाठी सोपे जाईल. चॅप्टर सोपं आहे, समजून काहीच अवघड. ओके. उरलेला टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके, बाय.